शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत गावांवर सलग 20 दिवसात झालेल्या 3 घातक बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी बिबट्याची दहशत संपवण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर मंचर जवळील गायमुख फाटा येथे सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करून आपल्या मागण्या केलेल्या आहेत। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आंदोलनामध्ये आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्याचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महामार्ग यामुळे पूर्णतः ठप्प झाला। रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस स्टाफ तसेच महसूल प्रशासन घटनास्थळी तैनात राहिलं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते। नागरिकांच्या नेतृत्वाखालील संघटनांमुळे आणि शेतकरी गावकऱ्यांच्या संतप्त भावनांमुळे प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला होता। या आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे पालकमंत्री, वनमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, तसेच बिबट्या आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी ठोस आराखडा तयार करावा। हा प्रश्न राज्य आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावा। यासोबतच जांबूत, पिंपरखेड या परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश द्यावेत अशी आहे। आमच्याकडे बिबट आहे म्हणून जो काही अंगा खांद्यावर घेतला तो आता जीवावर उठला, ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यावर आता ठोस पावलं पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद झाला, वनमंत्र्यांशी झाला, आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? नागरिक आंदोलनावरती काम नाही तर मग आता आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावं लागेल, वर्षा बंगल्यावर याचा मोर्चा नेला जाईल। ही थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून ही विनंती आहे की मग हा बिबट मुक्त संपूर्ण जुन्नर वन विभाग क्षेत्र, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4ही तालुक्यांच्या संदर्भातले आम्ही सगळे बाधित शेतकरी हे थेट माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा घेऊ। महामार्ग किती वेळ रोखला जाणार? तुम्ही स्वतः आंदोलनामध्ये शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबत बसून राहणार? गेले 7 तास हे आंदोलन सुरू आहे आणि मला वाटतं की आता प्रशासनानं आपल्या माध्यमातून तरी आता त्यांनी जागं व्हावं, अन्यथा हे आंदोलन असं सुरू आहे। उत्तम टावरे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।